इंडियानामधल्या एका छोट्याशा पडक्या अपार्टमेंटमध्ये पहाटेचे 3 वाजले आहेत अशी कल्पना करा. हवेत जुन्या तेलाचा आणि निराशेचा कुबट वास भरलेला आहे. सुमारे 300 पाऊंड वजनाचा एक तरुण मुलगा सिंकपाशी उभा आहे. त्याच्या आजूबाजूला त्यानेच औषध मारून मारलेल्या झुरळांचा ढीग पडला आहे. तो एक व्यावसायिक कीटकनाशक फवारणारा कामगार आहे, जो कसाबसा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमावतोय. चॉकलेट शेक पिऊन आणि स्वतःचा तिरस्कार करून तो आपली क्षमता दाबून टाकतोय. ही एखाद्या यशोगाथेची सुरुवात नाही, हा तर एका खोल गर्तेचा तळ आहे. हा माणूस आहे डेव्हिड गॉगिन्स. जगातील सर्वात कठोर माणूस म्हणून ओळखले जाण्यापूर्वी तो सबबी सांगण्यात मास्टर असलेला एक सामान्य माणूस होता. त्याचा हा प्रवास कांट हर्ट मी या त्याच्या आत्मचरित्रात मांडला आहे. हे केवळ प्रेरणादायी सुविचारांचे संकलन नाही, तर मानवी मनासाठी बनवलेले हे एक युद्ध मॅन्युअल आहे. गॉगिन्सचे सुरुवातीचे आयुष्य एका विशिष्ट प्रकारच्या अंधाराने व्यापलेले होते. त्याचा बाप ट्रुनेस गॉगिन्स एक अत्याचारी आणि क्रूर माणूस होता. डेव्हिडचे बालपण भीती आणि शारीरिक वेदनांनी भरलेले होते. आपल्या आईला मारहाण होताना त्याने पाहिले आणि वडिलांच्या रोलर रिंकमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करताना स्वतःही पट्ट्याचे फटके खाल्ले. या धक्क्याने केवळ त्याचे शरीरच जखमी झाले नाही, तर त्याचे मनही विचलित झाले. त्याला तोत्रेपणा आणि शिकण्यात अडथळे येऊ लागले. जगाने आपल्याला चिरडण्यासाठीच कट रचला आहे असे त्याला वाटू लागले. जेव्हा तो आणि त्याची आई अखेर तिथून निसटले, तेव्हा इंडियानामध्ये त्याला ज्या वर्णद्वेषाचा सामना करावा लागला, त्याने त्याच्या मनातील मी कमी दर्जाचा आहे ही भावना अधिकच घट्ट केली. पण डेव्हिड गॉगिन्सची खरी कथा तेव्हा सुरू होते जेव्हा त्याने परिस्थितीचा बळी होण्याचे थांबून स्वतःच्या दुःखाचा शिल्पकार होण्याचे ठरवले. याचे मुख्य कारण ठरली नेव्ही सील्सवरची एक डॉक्युमेंटरी. त्या एलिट योद्ध्यांना हेल वीक सहन करताना पाहून, जिथे झोप आणि अन्नाशिवाय प्रचंड शारीरिक हाल सोसावे लागतात, त्याच्या डोक्यात काहीतरी चमकलं. त्याने असे लोक पाहिले ज्यांनी आपल्या आत्म्याचा तळ गाठला होता आणि तिथेच टिकून राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी गॉगिन्सचे वजन जवळजवळ 300 पाऊंड होते. नेव्ही सीलसाठी पात्र व्हायचे असेल तर त्याला 3 महिन्यांपेक्षा कमी वेळात 100 पाऊंडांहून अधिक वजन कमी करायचे होते. बहुतेक लोकांना हे अशक्य वाटले असते, पण गॉगिन्ससाठी ती अस्तित्वाची अट होती. त्याने कोणताही महागडा ट्रेनर किंवा डाएट लावला नाही. त्याने वापरला तो म्हणजे जबाबदारीचा आरसा, अकाउंटेबिलिटी मिरर. तो आपल्या प्रतिबिंबासमोर उभा राहिला, स्वतःचा अहंकार आणि सर्व सबबी बाजूला सारल्या आणि स्वतःला कठोर सत्य सांगितले. त्याने माझे वजन थोडे जास्त आहे असे म्हटले नाही. तो म्हणाला, तू जाडे आहेस, तू आळशीन आहेस आणि तू खोटा आहेस. हा स्वतःचा द्वेष नव्हता, ही अत्यंत प्रामाणिक आत्मपरीक्षण पद्धती होती. आरशावर आपले ध्येय चिकटवून त्याने दररोज स्वतःच्या उणीवांचा सामना केला. हा आरसा म्हणजे जणू एक वेदी होती, जिथे त्याने आपल्या जुन्या स्वरूपाचा बळी दिला. त्याने स्टेशनरी बाईकवर तासांतास व्यायाम, घाम येणाऱ्या कपड्यांमध्ये मैलोन मैल धावणे आणि फक्त पाणी आणि इच्छाशक्तीवर आधारित आहार सुरू केला. त्याने वजन कमी केले ते कोणत्याही चमत्काराने नाही, तर स्वतःच्या आरामावर केलेल्या अथक हल्ल्यामुळे. तथापि नेव्ही सील प्रशिक्षण हा त्याच्या मनावर चढणाऱ्या कातळाचा केवळ पहिला थर होता. दुखापटी आणि अडथळ्यांमुळे गॉगिन्सला एका वर्षात 3 वेळा हेल वीकमधून जावे लागले. कल्पना करा की तुमच्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहेत. ते इतके खोल आहेत की पाय कधीही मोडू शकतात आणि तरीही तुम्हाला वाळू आणि समुद्राच्या पाण्यातून आणखी 100 मैल धावायला सांगितले जाते. बहुतेक लोक हार मानतील, पण गॉगिन्सला उमजले की मानवी मनाला कारसारखा एक गव्हर्नर असतो. जेव्हा तुमचे मेंदू सांगतो की तुम्ही संपला आहात, तुम्ही तुमच्या मर्यादेपर्यंत पोहोचला आहात, तेव्हा खरं तर तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमतेच्या केवळ 40%च वापरलेले असतात. हा 40% नियम त्याच्या तत्त्वज्ञानाचा पाया बनला. मेंदू ही केवळ सुरक्षित ठेवण्यासाठी बनलेली एक यंत्रणा आहे, हे त्याने ओळखले. महानता मिळवण्यासाठी तुम्हाला सुरक्षिततेसाठी ओरडणाऱ्या त्या आवाजाकडे दुर्लक्ष करायला शिकावे लागेल. पुस्तकातील एक हृदयस्पर्शी प्रसंग म्हणजे जेव्हा गॉगिन्सने चॅरिटीसाठी पैसे उभे करण्यासाठी 100 महिलांची सॅन डिएगो 1 डे अल्ट्रा मॅरेथॉन धावण्याचे ठरवले. अडचण अशी होती की तो अनेक महिन्यात 20 महिलांपेक्षा जास्त धावला नव्हता आणि त्याच्याकडे कोणताही सराव नव्हता. 70व्या महिलापर्यंत त्याचे शरीर अक्षरशः कोलमडले होते. त्याला लघवीतून रक्त पडत होते, पायाला फोड आले होते आणि मूत्रपिंड निकामी होत होते. तो एका खुर्चीवर बसला होता, हालताही येत नव्हता. तिथेच त्याने आपल्या कुकी जारमध्ये हात घातला. कुकी जार म्हणजे एक मानसिक कपाट आहे, जिथे तुम्ही तुमचा प्रत्येक विजय, प्रत्येक अडथळा ज्यावर तुम्ही मात केली आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हार मानण्यास नकार दिला आहे, त्या आठवणी साठवून ठेवता. जेव्हा तो अत्यंत हताश झाला होता, तेव्हा त्याने बाहेरून प्रेरणा शोधली नाही, त्याने स्वतःच्या आत पाहिले. त्याने स्वतःला आठवण करून दिली त्या मुलाची जो ट्रुनेस गॉगिन्सपासून वाचला होता, त्या माणसाची ज्याने 100 पाऊंड वजन कमी केले होते आणि त्या योद्ध्याची ज्याने तुटलेल्या पायांनी हेल वीक पूर्ण केला होता. त्याने त्या आठवणींच्या कुकीज खाल्ल्या आणि तो उठला. त्याने ते 100 मैल पूर्ण केले.
यातूनच मनाला कठोर बनवणे, कॅलसिंग द माइंड ही संकल्पना पुढे येते. ज्याप्रमाणे हातावर घट्टे पडून ते घर्षणापासून स्वतःचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे मनाला जाणून बुजून त्रासाला सामोरे नेऊन कणखर बनवता येते. गॉगिन्स म्हणतो की आपण अशा समाजात राहतो जो आरामाची पूजा करतो, ज्यामुळे आपण हळवे झालो आहोत. सीक आउट द सक म्हणजेच ज्या गोष्टींचा आपल्याला तिरस्कार वाटतो त्या दररोज करून आपण अशी मानसिक लवचिकता निर्माण करतो जी आपल्याला अजिंक्य बनवते. जर तुम्हाला पावसात धावण्याचा कंटाळा येत असेल तर त्याच वेळी तुम्ही धावले पाहिजे. जर तुम्हाला लवकर उठायचा कंटाळा येत असेल तर त्याच वेळी अलार्म लावला पाहिजे. ध्येय धावणे किंवा उठणे हे नसून तुमच्या त्या भागावर विजय मिळवणे आहे ज्याला अंथरुणात पडून राहायचे आहे. त्याच्या कथेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आत्मे काबीज करणे, टेकिंग सोल्स. हे क्रूरतेबद्दल नाही तर ते मानसिक युद्धाबद्दल आहे. सील प्रशिक्षणाच्या सर्वात कठीण काळात जेव्हा प्रशिक्षक उमेदवारांना तोडण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा गॉगिन्स उत्कृष्ट कामगिरी करण्याचा मार्ग शोधायचा. जेव्हा त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जायचे तेव्हा तो हसायचा. जेव्हा सर्वजण थकून जायचे तेव्हा तो अधिक जोमाने काम करायचा. असे करून त्याने आपल्या प्रशिक्षकांचे आत्मे काबीज केले. त्याने त्यांना दाखवून दिले की ते त्याला तोडू शकत नाहीत. यामुळे परिस्थितीवर त्याचे नियंत्रण आले. पीडित होण्याऐवजी तो त्या वेदनेचा स्वामी बनला. पण हा प्रवास नेव्ही सील्सपाशी संपला नाही. गॉगिन्स आर्मी रेंजर आणि एअरफोर्स टॅक्टिकल एअर कंट्रोलर बनला. हे तिन्ही प्रोग्राम्स पूर्ण करणारा तो एकमेव माणूस आहे. त्याने 17 तासात 4030 पुलअप्स काढून जागतिक विक्रम मोडला. तेही 2 अयशस्वी प्रयत्नांनंतर ज्यांमध्ये त्याचे हात रक्तबंबाळले होते. प्रत्येक अयशस्वी थांबण्याचे कारण नव्हते तर तो एक वर्क इन प्रोग्रेस होता. तो आयुष्याकडे मध्यम वर्गीकरण किंवा सामान्य राहण्याविरुद्धचे युद्ध म्हणून पाहतो. दिग्गज बनल्यानंतरही तो थांबलेला नाही. तो बॅड वॉटर 135 सारख्या जगातील सर्वात कठीण शर्यतींमध्ये आजही सहभागी होतो आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वयाने मोठा असूनही अव्वल स्थानावर राहतो. कांट हर्ट मी आपल्याला शिकवते की आपण ज्या सर्वात मोठ्या अडथळ्याचा सामना करतो तो एखादी व्यक्ती, यंत्रणा किंवा शारीरिक भिंत नाही तर ते आपले स्वतःचे मन आहे. आपणच आपल्या क्षमतेच्या मर्यादा ठरवतो. आपणच आपल्या भूतकाळातील जखमांना आपले भविष्य ठरवू देतो. गॉगिन्सची कथा या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही अगदी खालच्या थरातून तुटलेल्या मनासह आणि जड शरीरासह सुरुवात करून स्वतःला एका महान ध्येयवादी माणसात रूपांतरित करू शकता. या कथेचे सौंदर्य हे आहे की यात कोणतीही फिनिश लाईन नाही. गॉगिन्स कधीही मी इथपर्यंत पोहोचलो असे म्हणत नाही. मनाला कठोर बनवण्याची प्रक्रिया दररोजची आहे. असामान्य लोकांमध्ये असामान्य राहण्यासाठी ती आयुष्यभराची वचनबद्धता आहे. यासाठी अशा शिस्तीची गरज आहे जी अनेकांना वेडेपणाची वाटेल, पण गॉगिन्स म्हणतो त्याप्रमाणे पर्याय म्हणजे जर-तरच्या आयुष्यात जगणे. पश्चातापाच्या वेदनेपेक्षा शिस्तीचा त्रास सोसे केव्हाही चांगले. शेवटी डेव्हिड गॉगिन्स आपल्याला एक साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो. जर तुम्ही तुमच्या कमकुवतपणाशी तडजोड करणे थांबवले तर तुम्ही काय साध्य करू शकता? याचे उत्तर पुस्तकात किंवा व्हिडिओमध्ये नाही, ते आरशात आहे. ते त्या क्षणांमध्ये आहेत जेव्हा तुम्ही थकलेले असता, एकटे असता आणि तुमच्यातील सर्व काही हार मानू पाहत असते आणि तरीही तुम्ही एक पाऊल पुढे टाकण्याचे निर्णय घेता. हाच योद्ध्याचा मार्ग आहे. अशा प्रकारे तुम्ही कांट हर्ट मी बनता. जर तुम्हाला डेव्हिड गॉगिन्सच्या या मानसिक प्रवासातून काही शिकायला मिळाले असेल तर आजच तुमच्या आयुष्यात जबाबदारीचा आरसा कसा वापरता येईल याचा विचार करा. तुम्ही कोणत्या सत्यापासून पळ काढत आहात त्याचा सामना करा, मनाला कणखर बनवा आणि असामान्य होण्याचा तुमचा प्रवास सुरू करा. मानवी क्षमतेच्या अशा सखोल कथांसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खंबीर रहा.